मी जवळजवळ 30 वर्ष पोलीसमध्ये होतो आणि नागपूर रेंजचा IG म्हणून रिटायर होताना ही घटना झाल्यानंतर मी त्याच्यावर हे पुस्तक लिहिलेलं आहे. साधारण 2002 पासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लास्ट होण्याची श्रृंखला सुरू झाली आणि त्यामध्ये कित्येक लोक मारले जायचे, कित्येक जखमी व्हायचे. आणि ज्या दिवशी ही बातमी यायची इंटेलिजन्स ब्युरो ही त्याच दिवशी आपला इनपुट द्यायची. हे बॉम्बस्फोट कुठल्या तरी मुस्लिम संघटनेने केलेले आहेत, लष्कर-ए-तोयबा असेल किंवा सिमी असेल, अशा कुठल्या तरी संघटनेने केलं हे त्याच दिवशी यायचं. IBने इनपुट्स द्यायचे, ह्या स्पेशल टेररिझम स्क्वॉडनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि मेनस्ट्रीम मीडियानी त्याला भरपूर प्रसिद्धी द्यायची. हा पॅटर्न सुरू होता 2002 पासून 8 पर्यंत. तरी सुद्धा हा पॅटर्न चालू असताना नांदेडमध्ये ते बॉम्ब तयार करत असतानाच तो स्फोट झाला, त्यामुळे त्यांना ते लपवता आलं नाही आणि त्यामध्ये जे मिळाले ते सगळे RSS आणि बजरंग दलाचे टेररिस्ट होते 2006 साली. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं होतं, कारण त्यामध्ये 2 लोक मेले होते बॉम्ब बनवताना आणि 2 जखमी झाले होते. आणि त्या 2 जखमींचं ज्यावेळी नार्को ॲनालिसिस टेस्ट केलं त्यामध्ये त्यांनी ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही एक्सप्लोजिव्ह स्फोटकं कुठून आणतो, आम्हाला ट्रेनिंग कुठं दिलं गेलं, आम्ही हे कशासाठी बनवत होतो, कुठे कुठे आम्ही पूर्वी केलं, ही सर्व माहिती त्यांनी दिली होती. पण मेनस्ट्रीम मीडियाने त्याला दाबण्याचाच प्रयत्न केला. इथे ATS मध्ये महाराष्ट्रामध्ये 2005 ते 2008 पर्यंत KP रघुवंशी नावाचे ATSचे चीफ होते. 2006च्या मालेगावचा अगदी उलटा जो तपास केला तो त्यांच्या काळात झालेला आहे. पण जून 2008 मध्ये त्यांची बदली झाली. हेमंत करकरे हे ATSचे चीफ बनले महाराष्ट्राचे. ते चीफ बनल्यानंतर सप्टेंबर 2008 मध्ये मालेगावमध्ये एक स्फोट झाला, 6 लोक मारले गेले. IBने पूर्वीच्या प्रमाणे यांना आपले इनपुट्स पाठवले की यांनी केले असण्याची शक्यता आहे. पण करकरे म्हटले की बाबा मला तुम्ही एव्हिडन्स दिल्याशिवाय आय विल गो प्रोफेशनली. म्हणून त्यांनी काय केलं, जे प्लेस ऑफ ऑकरन्स होता तिथे त्यांना एक मोटरसायकल मिळाली. त्या मोटरसायकलची ओनरशिप त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांना प्रज्ञासिंग ठाकूर यांचं नाव त्यात निष्पन्न झालं. प्रज्ञासिंग ठाकूरनं अरेस्ट केल्यानंतर त्यांनी काही गोष्टी सांगून टाकल्या, शी ॲडमिटेड. आणि त्यामध्ये त्यांना मदत करणाऱ्या काही लोकांची नावं सांगितली. त्यात एक श्यामलाल साहू म्हणून होते. त्यांनी लेफ्टनंट कर्नल पुरोहित, दयानंद पांडे, समीर कुलकर्णी, मेजर उपाध्याय तशी त्यांनी जी नावं सांगितली. आणि दयानंद पांडे की जे स्वतःला शंकराचार्य समजत होते त्यांच्याकडे 2 लॅपटॉप मिळून आले. आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित होते त्यांच्याकडे एक लॅपटॉप मिळून आला. हे 3 लॅपटॉप म्हणजे जरा पॅन्डोराज बॉक्स, जादूचं पोतडीच म्हणता येईल आपल्याला. कारण त्यामध्ये ते ज्यावेळी करकरेंनी पाहायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एक फार मोठी कॉन्स्पिरसी गेल्या 6-7 वर्षापासून भारतात होत आहे. ही कॉन्स्पिरसी अभिनव भारत नावाची एक संस्था, की अगदी हार्ड कोर एलिमेंट्स जे RSS मधले होते त्या लोकांनी एकत्र येऊन ही जो आपला डेमोक्रेटिक सेटअप आहे तो उलथून लावणे आणि त्याच्या जागी आर्यावर्त हिंदू राष्ट्र स्थापन करणे, म्हणजे थोडक्यात ब्राह्मण्यवादी राष्ट्र निर्माण करण्याचा अजेंडा आहे. मग याच्यासाठी हार्ड कोर रिलिजियस लीडर्स किंवा राजकीय नेते, मग ते कुठल्याही पार्टीचे असोत, नॉट नेसेसरली BJP, ज्या पार्टीच्या हार्डकोर एलिमेंटना हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश आहे किंवा पाठिंबा आहे, अशा सर्व लोकांना ते बोलवले. त्यामध्ये काही डॉक्टर्स होते, काही इंडस्ट्रियलिस्ट होते, काही बिल्डर्स होते, काही हिऱ्यांचे मर्चंट्स होते,
तर अशा सर्वांच्या त्यांनी मीटिंग्स ऑल ओव्हर इंडियात घेतल्या आणि ह्या ज्या सगळ्या मीटिंग घेतल्या त्यांचं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग दयानंद पांडेकडे होत्या आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहितकडे. त्यांनी मिलिटरी पॅटर्ननी आपली रिक्रुटमेंट कशी होईल, ट्रेनिंगचे कॅम्प्स त्यांनी वेगवेगळे ऑर्गनाईज केले होते, बॉम्ब कसे तयार करायचे, लॉंग रेंजच्या वेपन्स कशा तयार करायच्या, केमिकल वेपन कसे तयार करायचे, ही सगळी माहिती यांच्यामध्ये होती लेफ्टनंट कर्नल पुरोहितच्या ह्याच्यामध्ये. I was approached by Mr. Karkare on phone whether I would like to take up this matter as a prosecutor. Then he sent me a bunch of papers which I had to read. Once I received the paper, I started reading, I wouldn't stop. Many of the officers felt guilty when they came to know it is not the Muslims but the Hindus were committing the blasts at various places one after another. From the material which was recorded in the laptop of Shankaracharya, we got to know about Samjhauta Express, about Mecca Masjid blast and various other cases. ज्या दिवशी अटॅक झाला 26/11 त्या दिवशीच ही सेलिन आहे ना, ह्या बाईंनी त्या दिवशी कोर्टामध्ये जो करकरेने 3 व्हिडिओ बघितल्या होत्या, 3 व्हिडिओ आणि 2 ऑडिओ, त्यांचा रिपोर्ट तिने कोर्टाला दिलेला आहे त्या दिवशी. आणि तिने सांगितलं की त्या 3 लॅपटॉपमध्ये काय काय आहे हे कोर्टापुढं सांगितलं आहे. आणि त्या बातम्या 10च्या बातम्यामध्ये आज तक आणि IBN 7 वर दाखवायला लागले. दयानंद और कर्नल के लैपटॉप का धमाका, ATS का दावा, बम बनाने से लेकर फंडिंग तक के है सबूत. साध्वी प्रज्ञा के आसपास घूम रही है सत्ता और सियासत. शिवसेना और बीजेपी का 1 दिसंबर को बंद. ATS की माने तो इन लैपटॉप में बम बनाने से लेकर आतंक के लिए फंडिंग के पूरे सबूत मौजूद हैं. मुंबई की मकोका अदालत में दयानंद पांडे की पेशी हुई, लेकिन जब सरकारी वकील रोहिणी सालियान ने खुलासा किया तो हर कोई हैरत में रह गया. जी हां, ATS की वकील ने बताया कि दयानंद के पास से 2 लैपटॉप बरामद हुए हैं जिनमें मालेगांव ब्लास्ट की साजिश के सबूत हैं. ATS का दावा है कि उसके हाथ लगा है लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित का लैपटॉप, जो मालेगांव ब्लास्ट की जांच में काफी मददगार साबित हो सकते हैं. So I was wondering why he had recorded. There is talks like this that they have already approached Israel, Nepal, Thailand, and people have promised them all logistics. So from Israel, weapons they wanted to contribute, and during the investigation some few confessions were given by Rakesh Daude and by Shankaracharya. From there it was very evident that they were part and parcel of the earlier blast, and because our charge was then we added MCOC, saying that consistently this gang is committing offenses, that organized crimes. Then 164 statements were recorded by the magistrate of many witnesses. Some 7-8 witnesses volunteered to make this confession. Then telephones were intercepted. In that, Purohit and Upadhyaya say that Sadhvi is arrested, cat is out of the bag, and sang a song. Singh is this Pragya Singh. Voice is telling, and those who have spoken, all those witnesses' statements are there, plus their voice recordings were done and specimens were sent, and it's so tight, you know. हे जे कॉन्स्पिरसीमध्ये फार मोठमोठे लोक जे इन्व्हॉल्व होते त्यांना भीती वाटली आणि त्या सगळ्या ज्या टेप्स आहेत त्या पब्लिक होऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठी त्यांनी पॉलिटिकल प्रेशर आणून बघितलं करकर यांच्यावर, त्यांच्यावर रिलिजियस प्रेशर आणून बघितलं,
त्यांच्या घरच्या लोकांना थ्रेड्स देऊन बघितल्या, पण करकरे डिड नॉट बज. Maybe they would think that some weak officers would stop doing their duty by issuance of such threat calls. फरीदाबादची जी मीटिंग झाली जानेवारी 2008 मध्ये, त्याचे ट्रान्स्क्रिप्ट्स चार्जशीटमध्ये आहेत. त्यात त्यांचं असंही ठरलं होतं की कुणी याच्यामध्ये आड आला की त्याला ठारच करायचा. त्या दरम्यानच अमेरिकन एजन्सीनी रॉला कळवलं की पाकिस्तानचे LETची एक बोट त्यांच्या टेररिस्टना घेऊन मुंबईच्या काही हॉटेलवर अटॅक करायला निघालेली आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स अक्षांश रेखांश दिले होते त्या बोटीचे. त्याप्रमाणे 35 टेलिफोन नंबर्स LETचे टेररिस्ट मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी इकडे येत असतात. तर आम्ही आमच्या इन्फॉर्मर्समार्फत ते त्यांच्यात प्लॅन्ट केले आहेत आणि त्या टेलिफोन आणि लोकेशनवरून त्यांना मिनिट टू मिनिट त्यांचं लोकेशन कळायला काहीच हरकत नव्हती. पण IBनी कोणतीही माहिती गव्हर्नमेंटला दिली नाही. ह्याला एव्हिडन्स आहे. स्वामी दयानंद पांडे का लैपटॉप खुला और मुंबई ATS को मालेगांव धमाके की पूरी साजिश दिखने लगी. एक के बाद एक 24 वीडियो क्लिप्स. अक्टूबर 2007 को की गई इस वीडियो रिकॉर्डिंग में स्वामी दयानंद कह रहा है कि ईद के दिन मुस्लिम इलाकों में एक साथ कई धमाके किए जाएं. स्वामी दयानंद की बात से यह साफ है कि उसका संगठन एक नहीं बल्कि कई धमाके करना चाहता था. वीडियो में साध्वी प्रज्ञा सिंह, स्वामी दयानंद और इस वक्त की एक बड़ी खबर आ रही है मुंबई से. मुंबई के कुलाबा में दो गुटों के बीच इस वक्त फायरिंग चल रही है. ये फायरिंग किस वजह? बॉम्बेचा अटॅक सुरू झाला म्हणून त्या बातम्या तिथेच कट केल्या. त्या परत त्यांनी दाखवल्या नाहीत. परत म्हणजे तो तपास जसा तिथंच बंद झाला तसाच त्या बातम्या तिथेच बंद झाल्या. Mumbai's night of terror began just after 9 p.m. on Wednesday. Their targets, Mumbai's most visible symbols, like the iconic Taj Hotel at the Gateway of India. Hemant Karkare, on the day he went into Bakre one last time. Karkare was shot thrice and later died. LETचे जे टेररिस्ट पाकिस्तानातून आले होते त्यांनी कुलाबा भागात हल्ला केला. पण ते CSTवर लोकांना मारलं, कामा हॉस्पिटलमध्ये काही लोकांना मारलं, रंगभवन लेनमध्ये करकरेंना मारलं. हे वेगवेगळे लोक होते आणि तिथे ऑलरेडी बसलेले होते. त्यांचा आणि या 8 लोकांचा काही संबंध नव्हता हे दाखवणारे भरपूर पुरावे आहेत. ह्या दरम्यान मुंबई पोलिसांनी पाकिस्तानचे LETचे टेररिस्ट होते आणि त्यांचे हँडलर्स पाकिस्तानमधले, ह्यांचं जे संभाषण झालं ते 9 ते 10 तासाचं ते रेकॉर्ड केलं आहे. त्या रेकॉर्ड केलेल्या ह्याच्यामध्ये ते हेतले सगळे जे काही इन्सिडंट्स होत होते हे TVवर पाहत होते आणि TVवर पाहून त्यांना गाईड करत होते. हाँ अल्हम्दुलिल्लाह. जगह पोजीशन बदलो यार, मुख्तलिफ पोजीशन से जाओ, इकट्ठे मत बैठो. जिधरों आ रहे हो तो ग्रेनेड छुटो. ये अभी तक कोई पता नहीं चल रहा. उन शहीद ने फायर किया तो वो पीछे भाग गए एक मर्तबाना. प्रत्येक जण काय करतो हे नाव घेऊन प्रत्येकाला सांगत होते. त्यांचे 284 कॉल्स रेकॉर्ड केलेत. त्या 284 कॉलमध्ये हे जे शेवटी मारलेले तिकडे दाखवतात इस्माईल आणि कसाब, ह्यांचा एकही कॉल नाही. आणि करकरे काय, करकरे कसा मेला ह्या बाबतीत त्यांचं जे डिस्कशन चाललं आहे त्याच्यावरून असं दिसतं की त्यांना माहीत नाही हे काम कोणी केलं आहे. आणि ते अंदाज असा करतात की आपल्या ह्या अटॅकचा फायदा घेऊन दुसरे काही फिदाईन्स आज घुसलेले दिसतात आणि ते हे मारत असावेत अशा प्रकारचं ते अंदाज करतात. त्याच्यानंतर कामामधले 2 टेररिस्ट हे फ्लुएंट मराठी बोलत होते. ही बातमी पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्समध्ये आली. एक सिनियर IAS ऑफिसर कामामध्ये गेले, इन्क्वायरी करून त्यांची खात्री झाली की ते फ्लुएंट मराठी बोलत होते. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जास्त शूटआउट झाला CSTचा विभाग त्यामध्ये जे 16
CCTV कॅमेरे, ते सगळे CCTV कॅमेरे त्या दिवशी बंद होते. CSTवर जे लोक मारले गेले त्यापैकी 42% मुस्लिम होते. स्त्रियांनी बुरखा घातला होता, पुरुषांनी दाढी ठेवलेली होती. सो इट इज अनलाइकली that Muslim jihadis would kill such a large number of identifiable Muslims. बॅलिस्टिक एक्सपर्टच्या रिपोर्टमध्ये करकरेंच्या बॉडीमधून रिट्रीव्ह झालेली गोळी ही कसाबची नव्हती आणि इस्माईलची नव्हती. रेकॉर्डवर आहे. करकरेंचा जरी विषय दाबून टाकला असला तरी पूर्वीच्या ज्या काही बॉम्बस्फोट झाले होते त्यामध्ये RSSचे आणि त्याच्याशी अफिलिएटेड इतर जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे लोक इन्व्हॉल्व होते असं निष्पन्न झालं आणि 17 केसेसमध्ये चार्जशीट गेले आहे. 2003 से 2008 तक 17 धमाकों में हिंदू आतंकवादियों पर आरोप दर्ज हुए. In 2011, NIA came to Mumbai taking charge of these cases. They were squatting there for months together at Malegaon. Ultimately, they were very firm that Muslims have not done this, Hindus have done it. In the High Court, Sadhvi lost her application for bail. Supreme Court also upheld the order of the High Court. 2014 में RSS के नेतृत्व में हिंदू राष्ट्रवादी गठबंधन सत्ता में आया. सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. Look at what the parliament is going to be like. It's saffron all the way across. 339. सुपरमैन की स्पीड के बारे में कौन नहीं जानता, और स्पीड के मामले में मोदी भी सुपरमैन ही है. NIA ने पलटी खाई. One fine day, the officer comes and tells me, "Madam, there's a message that I should go soft." I said, "How can I go soft? Because already Supreme Court has decided all this matter. So where is the question of now going on soft?" Systematically, I could make out things were not moving in the right direction. And I felt something is seriously wrong somewhere. And why should I, become a part of that game? So with the government change, the attitude also Attitude also changed. And I was keeping quiet for quite some time. Then finally, one fine day, I felt that if I don't expose this thing, the public, I am cheating the public. Now see, I need not prove it now, it has come true. Recently, the staff of the court, I was walking on the corridor, they approached me and said, they told me, "Madam, the statements under 164, the whole bunch is missing. 7-8 important witnesses' statements." Because when statements are recorded by the police, we can always say they must have created something. But you can't say this to the 164 statement is recorded by independent magistrate. At this stage it is not there means what? I don't know what to say. Under what provision this is going on? So why all these years, even under Congress rule, the charge sheets were not filed? There is penetration So in the government. Which brings me to the case of Hemant Karkare. Hmm. Because here was one officer honest enough and brave enough. Brave. Now the NIA has gone so far. Yeah, they are maligning him at this stage. They have said that he planted RDX on Purohit. This is maligning a senior officer who was straight. He was a real daring person. That day, 7:30, by 7:30 we packed up. I still remember he stood up and shook my hand. I still feel that warmth in my hand. Then he left, I left. And after I took bath at home,
Somebody called me and asked me to switch on the TV. Then I saw him putting on that helmet. Then immediately the call started. One after another officer killed. I was shocked. I was sitting like that, What is recorded on TV, you can see that it is Raghuvanshi who is telling Karkare to go in that lane, but he does not go with Karkare. Karkare goes on his own in that lane. It's a very fateful night, Salaskar went there, Kamte went there, all of them headed towards one place. I don't understand. It was so disturbing. Without any backup. No, there were too many suspicions. Under Raghuvanshi, Yeah. the ATS caught the wrong people in Malegaon. They caught 9 Muslims. And the night that Karkare died, the same night Raghuvanshi was reappointed as head of ATS. Because actually, I can't comment on it because I was too disturbed. I sort of, lost. मालेगांव धमाका, साध्वी प्रज्ञा को जमानत, पुरोहित को जमानत, मेजर उपाध्याय को जमानत, मालेगांव के 2 और आरोपियों को जमानत, असीमानंद की अपराध कबूली कोर्ट से गायब, असीमानंद जेल से आजाद. तुम्हाला भीती कशी वाटली नाही की हे जे आपण करतोय? नाही, मला भीती वाटत होती माझं पुस्तक पब्लिश व्हायच्या आधी. पुस्तक पब्लिश व्हायच्या आधी वाटलं की हे कुठं लीक झालं तर मला मारतील. एकदा पुस्तक पब्लिश झाल्यानंतर पुस्तकाचा प्रसार होऊ नये म्हणून ते मला मारणार नाहीत. हे गेले 5 वर्ष दबत असताना गोविंद पानसरेंनी माझा कार्यक्रम घेतला. हे महात्मा गांधींचा खून करणारे जे आहेत ना, त्यांनी आणखी एक खून केलाय. करकरे एक उत्तम ऑफिसर योजनापूर्वक खून करण्यात आलेला आहे आणि त्या योजनेच्या सीडी, त्या योजनेचा मजकूर असं सर्वच्या सर्व 30 तारखेला याच व्यासपीठावर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खून केलेले करकरे. गोविंद पानसरेंची इतकी खात्री झाली, त्यांनी असा ठराव करून घेतला की हे फार मोठं कारस्थान आहे आणि उघड करण्यासाठी आपण महाराष्ट्रभर 150 मीटिंग्स घ्यायच्या. ह्याच्यामुळे यांना परत ह्या कॉन्स्पिरेटर्सना वाटलं इतके वर्ष आपण हे दाबून ठेवलेलं प्रकरण आता हा माणूस बाहेर काढणार.